नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. चला, सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे. आशूचा जो आहे तो नाश्ता चालू आहे. त्याला म्हटलं की त्याला छानपैकी असे ओट्स बनवायचे की त्याला खूप जास्त आवडतात. आणि त्याचं बघा छान नाश्ता करता करता खेळणं चालू आहे. म्हणजे माझं असं चालू आहे की एक घास चिवचा, एक घास काऊचा, असं करत करत जे आहे त्याला नाश्ता भरवायचं काम चालू आहे माझं. बरं, आम्ही जी आहे ती अशीच मस्ती करतो. म्हणजे नाश्ता करताना असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण करताना आम्ही एवढीच किंवा याच्यापेक्षा जास्त पण मस्ती करतो. त्याच्यामुळे जुन्या काळातले लोकं जे आहेत, म्हणजे आशूची आजी हे ते आहेत, ते असे म्हणतात की त्याच्यामुळे जे आहे ते अंगाला लागत नाही. तुमच्या इकडेही असं म्हणतात का? ते नक्की सांगा. नाश्ता असतो, पण तोच नाश्ता करण्यासाठी जो आहे तो आशूला अर्धा ते पाऊण तास लागतो. म्हणजे त्याचं खेळणं जे आहे ते अजिबातच उरकत नाही. आणि नाश्ता करता करता जो आहे त्याला असं खेळायचं असतं आणि त्याच्यामुळे बराचसा वेळ जो आहे तो माझा पण चालला जातो त्याला नाश्ता भरवण्यात किंवा जेवण पण भरवण्यात. आणि आज छान असं ऊन पडलेलं आहे बाहेरती, तर म्हटलं की आशूच्या बाबांचं असं म्हणणं होतं की जे आपल्या घरातलं धान्य आहे ते जरा उन्हाला टाकूया, जेणेकरून जर काही कीड असेल तर ती चालली जाईल. पण धान्याला तर काही अशी कीड लागलेली नाही आहे आणि थोडंसं जे आहे ते धान्य शिल्लक राहिलेलं, त्याच्यामुळे जो आहे तो विचार आम्ही पुन्हा कॅन्सल केला आणि म्हटलं की चला परतच्या वेळेस जे आहे ते उन्हाला टाकून देऊ. तुम्ही ना विचार करू शकता माझा वेळ ना कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये किती जातो ते. म्हणजे आशूला जो आहे तो नाश्ता भरवण्यामध्ये माझा अर्धा पाऊण तास चालला जातो. त्याच्यानंतर त्याची अंघोळ जर माझ्याकडे टर्न असेल तर त्याच्यासाठी बराचसा वेळ जातो. म्हणजे अंघोळ घालण्यासाठी नाही, पण त्याच्यानंतरची जी त्याची तयारी असते ती तयारी करण्यासाठीच मला जो आहे तो परत माझे 5-10 मिनटं त्याच्यात जातात. त्याच्यात जे आहे त्याला मस्ती करायची असते, म्हणजे त्याला खेळायचं असतं. एवढं सगळं करण्यात ते आहे ते माझे 10 मिनटं जातात. आणि त्याच्यानंतर मग परत पुन्हा त्याच्यासोबत खेळायचं, एवढं सगळं करण्यामध्ये जो वेळ जातो. आणि त्याच्यानंतर परत मग स्वयंपाकाची तयारी करायची आणि तो पण जो आहे तो वेळेवर ते स्वयंपाक झाला पाहिजे. आणि एवढं सगळं करण्यात जो आहे तो मग मी जे आहे ते कंटाळून जाते दिवसभर. आणि त्याच्यामुळे जाते एक्स्ट्राची कामं माझी अजिबात काही होत नाही. जशी थंडी पडायला लागली तसं मी आशूला जे आहे ते लोशन लावायला लागलेले, कारण का आपले जे हातपाय आहेत ते थंडीमध्ये खूप जास्त ड्राय पडतात आणि लहान मुलांची तर स्किन आपल्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असते. त्याच्यामुळे त्याला जे आहे ते मी लोशन लावायला लागले. आता आता जे आहे ते थंडी थोडीशी कमी आहे, पण तरी म्हटलं की जे आता रुटीन झालेलं आहे ते करूयातच, त्यामध्ये काही चेंज करायला नको. आणि त्याला पण जे आहे ते आता आशूला सवय लागली, त्याच्यामुळे तो छान असं लोशन लावून घेतो. नाहीतर पहिल्यांदा जो आहे तो अजिबातच जे आहे ते लावून घ्यायला मागत नव्हता. आणि ही अशी बारीक सारीक कामं जी आहेत ना ती आपल्यालाच करावी लागतात लेडीजला. पुरुष लोक काही ही कामं करत नाहीत. त्यांचं फक्त एकच असतं, आंघोळ घालायची, कपडे घालायचं आणि रेडी करायचं. पण आपण लेडीज म्हटलं की जे आहे ते कामं खूप काळजीपूर्वक करतो आणि लक्ष देऊन करतो. आणि एक जरी दिवस हे काम केलं नाही तरी आपल्याला जे आहे ते हुरहुर लागून जाते मनाला. माझंही तसंच असतं. आशूला जे आहे आता हे रुटीन झालेलं, त्याच्यामुळं आशूच्या बाबांनी जरी त्याला आंघोळ घातली तरी त्याच्यानंतरचं जे त्याचं आवरायचं असतं ते मीच आवरते. कारण आपल्याला माहीत असतं की हे करणं किती गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जर लहान मुलांच्या वरती जेव्हा वेळ येते ना तेव्हा जर आपण जास्त काळजीपूर्वक त्या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे बघा, आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि आशूला जे आहे ते फुल पॅन्ट, फुल शर्ट असं जे आहे ते मी घालत असते. पण तेच जर काम आशूच्या बाबांकडे दिले तर त्यांना जे वरती कपडे दिसत आहेत कपाटात त्याच्या, ते काढतात आणि तेच घालतात. भले ते मग शॉर्ट्स जरी असले तरी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचं म्हणणं असं असतं की घरात कुठे एवढी थंडी वाजते म्हणून. पण आपल्या लेडीजचं तसं नसतं, म्हणजे माझं तरी तसं नसतं. मी जे आहे ते खूप अशी पर्टिक्युलर आहे आशूच्या बाबतीत. त्याच्यामुळे मी जे आहे ते सगळं व्यवस्थित जिथलं तिथं मला त्याचं केलेलं आवडतं. आता जर तुम्ही या पॉईंटला माझ्याशी सहमत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी जे बोलते ते बरोबर आहे की मी खूप जास्त अति करते आहे, हे मला नक्की कमेंट करून सांगा. पटकन म्हटलं की तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूयात. आशू आहे ते खाली गेलेले आहे, म्हणजे आशूचे बाबा जे आहेत ते आशूला खाली घेऊन गेलेले आहेत. आणि आज सुट्टीचा दिवस आहे
आणि त्यात आशूच्या बाबांचा पण आज उपवास आहे, त्याच्यामुळे मला स्वयंपाकाचा जास्त लोड नाही आहे. फक्त आशूच्या बाबांचं फराळाचं आहे ते करायचं आहे आणि आशूला जे बनवेल तेच मी पण खायला स्वतः म्हणते, कारण का बरीचशी कामं जी आहेत ती माझी पेंडिंग आहेत, तर ती मला आज करायची आहेत. म्हणजे काल जे आहे ते मी डिंकाचे लाडू करायला घेतले होते, पण असं ठरवलं की मी रात्री जे आहे ते बांधून ठेवलं आशू झोपल्यानंतर. पण काल रात्री झोपायला पण एवढा उशीर झाला. आशू त्यात जे आहे ते आजारी आहे, मग त्याची औषधं झालं, त्याला नेबुलायझर देणं झालं, त्याची वाफ, म्हणजे बरेचशी अशी छोटी छोटी कामं होती काल, त्याच्यामुळे काही मला लाडू बांधता आले नाहीत. मग ते म्हटलं की चला आज जे आहे ते आज ते लाडू बांधायचं काम करूयात. आज थोडा वेळ पण आहे, पण वेळ जरी असलं तरी कामं जी आहेत ती बरीचशी माझी पेंडिंग आहेत ती मला करायची आहेत. आणि आज बाबांचा उपवास, म्हणजे आशूच्या बाबांचा उपवास आहे, त्याच्यामुळे मला लोणी पण हलवायचं आहे. ते एक काम करायचं आहे, लोणी हलवायचं आहे. आणि आशूचं जे कबड होतं, म्हणजे कपाट आहे, ते पण मला पुन्हा एकदा आवरून ठेवलं, कारण की त्यातले पण कपडे जे आहेत ते पुन्हा एकदा सगळे विस्कटलेले आहेत ते ते क्लीन करायचे. त्याच्यानंतर माझे कपडे जे आहेत, मी आजारी होते त्याच्यामुळे कसे कपडे मी काढत होते, ते कपड्यांचं एक काम मला करायचं आहे. ते पण कपडे जे आहेत ते घड्या घालून ठेवून, म्हणजे तो माझा कप्पा जो आहे कपाटाचा तो एक आवरायचा आहे. लाडू बांधायचे आहेत आणि बरेचशी अशी छोटी छोटी कामं जी आहेत ती मला करायची आहेत. मसाले, माझे जे डबा आहे मसाल्याचा डबा, तो जरा साफ करून ठेवायचा आहे. म्हणजे बरीचशी कामं जी आहेत ती लिस्ट आहे, पण आशुमय कितपत होत आहेत आजच्या दिवसात ते आता मी बघणार आहे. तुम्हाला काही मी सांगणार नाही आता मी कोणती कामं करणार कोणती नाही. जेवढी तुम्हाला व्हिडिओमध्ये कामं दिसतील तेवढी आज मी कामं केलेली आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. बरं, सकाळी जो आहे तो नाश्ता करून झालेला आहे. आशूला जे आहे ते प्लेन ओट्स खायला दिले होते. आशूच्या बाबांचा काय असं मला नाश्ता बनवायचा नव्हता, त्याच्यामुळे मी पण आज काय मला नाश्ता बनवलेला नाही आहे. चहा बिस्किट जस्ट मी खाल्लेले आणि आता म्हटले की थोडेसे तुमच्यासोबत गप्पा मारते आणि व्हिडिओला पुढे सुरुवात करते. क्लिनिंगची माझी सगळी कामं झालेली आहेत, मशीन पण लावलेली आहे आणि आता आशू खाली गेलेलं आहे, बराच वेळ झाला आता खाली गेलेलं आहे. तेवढ्या वेळात जे आहे ते आता मला किती कामं उरकतात ते आता मी बघते. आता तर आधी जे आहे ते लोणी हलवून घेते तुमच्यासोबत आणि मग पुढच्या कामांना जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करतेस. आणि हो, काल आम्ही जे आहे ते आशूला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, कारण का त्याला जे आहे ते सर्दी झाली होती आणि खोकला पण होता, त्याच्यामुळे घरी तर काय तो रिकवर झाला नाही, पण मग त्याला जे आहे ते दाखवून आणलेलं आहे दवाखान्यात. आणि आज जरा तो आहे तो थोडासा बरा आहे असं आम्हाला वाटतं, कारण का खेळतोय आज, त्याच्यामुळे व्हिडिओ पण यायला बराचसा उशीर होतोय. म्हणजे शॉर्ट्स तर आता 1-2 दिवस मला असं वाटते की नको टाकायला नको, म्हणजे माझ्याकडे अवेलेबल सगळं आहे, फक्त एडिट अजिबात मी काही केलेलं नाही, व्हॉइस ओव्हर पण केलं नाही आहे, कारण त्याचं जे आहे ते थोडंसं टाइम टेबल चेंज झालेलं आहे. औषध दिली की त्याला जे आहे ते लगेच झोप येते. आता बघा तो खाली खेळायला गेलेला आहे, खेळून आला की थोडंसं काहीतरी खायला नाही झोपेल आणि मग तेवढ्या वेळात जे आहे ते मला माझी सगळी कामं उरकावी लागतील आणि मग माझी कामं उरकली, मी एडिटिंगला बसले की मग अशी उठतो. असं काहीच आता आमचं टाईम होतं आहे, त्याच्यामुळे मला जो आहे तो वेळ मिळत नाही आहे. आणि रात्रीचं तर मला खूप जास्त कंटाळा पण येतो आहे, त्यामुळे मी रात्रीचं काही व्हॉइस ओव्हर पण केलं नाही, अशी अंथरुणात पडले आणि झोपून गेले. त्यामुळे बरीचशी कामं जी आहेत ती बाकी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे आहे ते आता माझी कंडिशन समजून घ्या, की घरात लहान मुले आजारी आहेत, त्याच्यामुळे मला जे आहे ते व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीर होतोय. पण लवकरच जे आहे ते एवढं सगळं झालं की व्हिडिओ जे आहे ते आपले रेग्युलर येतील आणि आय होप तुम्ही मला समजून घ्याल. चला आता मी पटकन जे आहे ते कामाला लागते, नंतर आशू आलं तर मग परत जे आहे ते माझी कामं सगळी खोळंबतील. तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. साईचं जे आहे ते एवढं लोणी निघालेलं आहे, म्हणजे गेल्या आठवड्यात जे आहे ते मी अजिबातच साई हलवली नव्हती. या आठवड्यात जे आहे ते एकदमच गेल्या आठवड्याची आणि या आठवड्याची हलवलेली आहे, त्याच्यामुळे लोणी पण जे आहे ते जास्तीचं निघालेले आणि मला आता असं वाटतं की तूप पण जे आहे ते जास्तीचं निघेल, जेणेकरून आशूला जे आहे ते एक्स्ट्राचं तूप असं खायला मिळेल. आणि त्याच्यासोबतच जे आहे ते मी गूळ पण चिरून ठेवलेलं आहे, म्हणजे मी लाडूचं जे आहे ते मिक्सर बारीक करून ठेवलं होतं, पण जेव्हा टेस्ट केलं त्याच्यामध्ये जे आहे ते मला गूळ कमी वाटतोय, मग म्हटलं की चला गुळाचं पण हे एक काम आहे ते करून ठेवूयात, गूळ चिरून ठेवूया, जेणेकरून प्रत्येक वेळी जे आहे ते चिरत बसावं लागणार नाही आणि तेवढा जो पुढचा वेळ आहे तो माझा आत्ता जे आहे ते म्हणजे वाचेल. त्याच्यामुळे जे आहे ते आत्ता जास्तीचा वेळ देऊन मी जो आहे तो गूळ चिरून ठेवलेला आहे, म्हणजे पुढचा जो वेळ आहे तो माझा वाचेल. आणि त्याच्यासोबत म्हटलं की अजून आशू यायला थोडा अजून उशीर आहे, मग म्हटलं की फ्रीज पण क्लीन करून घेऊयात. डीप क्लीन तर काही मला करायचं नाही आहे, कारण का ऑलरेडी मी जे आहे ते भाजीपाला भरून ठेवलेला आहे. तसा तर ना मला पुढच्या आठवड्यात जो आहे तो फ्रीज क्लीन करायचा होता, म्हणजे पूर्ण जे आहे ते फ्रीजचं डीप क्लिनिंग करायचं होतं. पण आत्ता आशू पण जो आहे तो बाहेर गेलेला आहे आणि माझ्याकडे थोडासा वेळ बाकी आहे, तर म्हटलं की त्यावेळेचा जो
आहे तो सदुपयोग करून घ्यावा आणि काही ना काहीतरी छोटंसं काम करून घ्यावं. मग तेवढ्या वेळात म्हटलं की फ्रीज जो आहे तो क्लीन करूयात. म्हणजे वरवरची जी आहे ती क्लिनिंग करायची आहे. फक्त त्याचे जे आहे ते कवर काढले, काचा म्हटलं पुसून घ्याव्यात आणि जो भाजीची ट्रॉली असते ती खाली काढून जे आहे ते क्लीन करून घेऊयात. पुढच्या आठवड्यात क्लीन होईल नाही होईल माहीत नाही, म्हणजे करायचं तर आहे, पण परत पुढच्या आठवड्यात जो वेळ मिळेल की नाही मला माहीत नाही. मग म्हटलं की आत्ता जो आहे तो एक छोटासा हात जो आहे तो फ्रीजवरती मारून घेऊयात, जेणेकरून पुढच्या आठवड्यात जो आहे तो जास्तीचा घाण होणार नाही आणि पुढच्या आठवड्यात जे आहे ते जास्तीचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत साफ करायला. मग म्हटलं की थोडासा जो आहे तो आत्ता साफसफाई करून घेऊयात फ्रीजची. आणि माझा फ्रीज ना खूप छोटा आहे, त्याच्यामुळे जे आहे ते मी कंटेनर्स याच्यामध्ये ठेवत नाहीत. खूप कमी जे आहे ते सामान मी फ्रीजमध्ये ठेवत असते. म्हणजे भाजीचे जे ऑर्गनायझर्स मिळतात ते पण जे आहे ते मी घेतलेले नाही आहेत, कारण का ते जर घेतले तर मग जे आहे ते फ्रीजमध्ये अजिबातच जागा पुरत नाही आणि मला जे आहे ते मग भाजीपाला जो आहे तो पिशवीमध्ये ठेवावा लागतो. पण पिशवीमध्ये पण जे आहे ते भाजीपाला छान राहतो. म्हणजे हे उन्हाळ्यात काही जास्तीत जास्त छान राहत नाही, पण हिवाळ्यात जो आहे तो छान असा भाजीपाला राहतो. आणि मी जे आहे ते तुम्हाला इथे दाखवते की हे मी किवीचं जे फळ आणलं होतं त्याचा बॉक्स होता. म्हटलं की त्याच्यामध्ये जे आहे ते लिंब ठेवून द्यावीत आणि त्याच्यामध्ये जे आहे ते लिंब खूप छान राहत आहेत. आणि बघा थोडंसं जे आहे ते क्लिनिंग केलेलं आहे, पण तरी जो आहे तो फ्रीज खूप छान आणि सुंदर दिसतोय. सकाळी ते साई हलवलं होतं, त्याचं लोणी काढलं होतं आणि लोण्याचं जे आहे ते एवढं तूप झालेलं आहे. आता म्हटलं तूप पण जे आहे ते थंड झालेलं आहे आणि ते आता भरणीमध्ये भरून ठेवावं. आता यावेळी जे आहे ते अर्धी भरणी निघालेली आहे म्हणजे तुपाची. नंतर दरवेळेस काय होतं ना की मी आठवड्याला साई हलवते, त्याच्यामुळे काही जास्तीचं तूप निघत नाही. म्हणजे दूध कसं अर्धा लिटर असतं, मग तेवढ्या दुधाचं जेवढी साई निघेल तेवढं थोडंसंच जे आहे ते तूप निघतं. पण यावेळी जे आहे ते बऱ्यापैकी तूप छान निघालेले म्हणजे गेल्या आठवड्याचं आणि या आठवड्याचं दोन्ही मिळून जे आहे ते मी साई हलवलं, त्याच्यामुळे तूप जे आहे ते जास्तीचं निघालेलं आहे. तूप भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर मी जे आहे ते थालीपीठाची प्रिपरेशन पण केली होती आणि त्याच्यात जे आहे ते आशू पण आला होता आणि त्याच्यानंतर जे आहे ते आशूच्या बाबांना उपवासाचं थालीपीठ पण मी करून दिलेलं होतं. ते काही मी शूट केलं नाही आणि आता आशूला म्हटलं की तू आहे तो बाबांसोबत जो आहे तो जेवण कर, तोपर्यंत मी आहे ते तुझं थालीपीठ बनवून देते. पण त्याला जो आहे तो अजिबातच दम निघत नाही आहे. त्याचं असं चालतं की मला पण कधी ताट मिळते आणि कधी नाही. ते मग त्याच्यासाठी पण म्हटलं की छान असं मेथीचं थालीपीठ बनवावं, जेणेकरून तो पण खाईल आणि मला पण जे आहे ते खाता येईल. आणि आजचा जो आहे तो स्वयंपाक माझा वाचलेला आहे. म्हणजे थोडंसं जे आहे ते आशूसाठी थालीपीठ बनवलं आणि आशूच्या बाबांना पण जे आहे ते उपवासाचं थालीपीठ केलं आणि आजचा स्वयंपाक तर एवढंच होता. मग म्हटलं की रात्री जो आहे तो छान असा उपवास सोडायला स्वयंपाक करूयात. पण त्याच्या आधी जे आहे ते मला हे विस्तू म्हणजे गरम करायचे होते. आशूला जे आहे ते खूप जास्त सर्दी झालेली आहे, कफ पण झालेलं आहे. म्हटलं की त्याला जे आहे ते थोडंसं ओव्याने शेकावं. पण आता तुम्ही जे बघणार आहात ना ते बघून तुम्हाला ना धक्काच बसेल. म्हणजे मला आता कळेना की मी काय करू आणि काय नाही, याच्यावरती अजिबात काहीही सोल्युशन नाही आहे. आणि म्हणजे तुम्हाला जर काही याच्यावरती सोल्युशन माहीत असेल तर मला नक्की सांगा. आणि आता हे बघा मी काय करून ठेवलेलं आहे. खूप जास्त मोठी दुर्घटना झाली असती, पण मी वेळेवरती लक्ष दिलं म्हणून, नाहीतर जे आहे ते पूर्ण आज गादी जी आहे ते जळून गेली असते. पण कसं झालं हे मला माहीत नाही. म्हणजे मी जे आहे ते वस्तू कढईत टाकले होते आणि कढईखाली जी आहे ती प्लेट ठेवली होती आणि प्लेट जी आहे ती गादीवरती ठेवावं, जेणेकरून आशू जो आहे तो पाळण्यामध्ये झोपतो. मग म्हटलं की खाली जी आहे ते अशी कढई ठेवून द्यावी, जेणेकरून त्याला जे आहे ते खाली असं ऊब लागेल आणि त्याचा जो आहे तो कफ बाहेर ती पडेल. थोडंसं त्याला जे आहे ते शांत झोप लागेल यासाठी मी हे सगळं केलं होतं. पण माझ्याकडून जे आहे ते बेडशीटच्या खाली जी रजई होती ती आणि गादीच्या आतली फोम ती सगळी जळाली आणि खूप जास्त मोठा खड्डा पडलेला आहे. आता हे जर आशूच्या बाबांनी बघितलं तर आता मला माहीत नाही की त्यांची काय रिॲक्शन असणार आहे. पण त्याच्यानंतर जे आहे ते मी म्हटलं की जरा जाड काहीतरी सरफेस खाली ठेवावं, जेणेकरून जे आहे ते गादी परत खराब होणार नाही. आता जी झाली त्याला मी काही करू शकत नाही, पण विस्तू हे जे आहे ते गरम होते आणि आशूला शेकणं पण जे आहे ते खूप जास्त गरजेचं होतं. मग म्हटलं की चला त्याच्याखाली जे आहे ते तवा ठेवूयात आणि जेणेकरून आशूला जे आहे ते शांत झोप लागेल आणि त्याच्यानंतर त्याला जे आहे त्याचा कफ बाहेर पडेल, त्याला जे आहे ते मोकळं वाटेल. याच उद्देशाने जे आहे ते मी हे सगळं केलं. आज आशूच्या बाबांचा उपवास होता आणि आता संध्याकाळ पण झालेली आहे. आता म्हटलं की जेवणामध्ये काहीतरी स्पेशल बनवलं गेलं पाहिजे उपवास सुटणाऱ्याने. मी पण जे आहे ते सकाळी आशूला पराठा म्हणजे थालीपीठ बनवलं तेच मी पण खाल्लं, त्याच्यामुळे मला पण जे आहे ते प्रचंड भूक लागली आहे. तर म्हणलं की स्पेशल काहीतरी बनवावं आणि माझ्याकडे जे आहे ते गेल्या बाजाराचे थोडेसे मटार शिल्लक होते आणि थोडीशी मी जी आहे ती मेथी पण म्हणजे शिल्लक ठेवली होती. म्हणजे काल जे आहे ते त्याची भाजी केली होती आणि थोडीशी जी आहे ते पराठ्यामध्ये म्हणजे जे मी थालीपीठ बनवलं त्याच्यात पण यूज केली होती आणि अजून थोडीशी मी शिल्लक ठेवली होती, कारण मला मेथी मटर मलाई बनवायची होती म्हणून. आणि आता ती जी आहे मी भाजी बनवलेली आहे. खूप क्विक अशी रेसिपी आहे, कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि दिसायला तर खूप छान अशी दिसते, टेम्पटिंग दिसते.
आता खायला नाही कशी आता जी आहे ते मी तुम्हाला खाऊन झाल्यानंतर याचा रिव्ह्यू देईल. अर्थात काय ते उपवास सोडायला केले त्याच्यामुळे आता काही टेस्ट नाही करू शकत ते. दाखवते की हे बघा कलर तर बघा काय छान आलेला आहे. त्याच्यात ग्रेव्ही जरा मला वाटते की जरा जास्त झालेली आहे. बाकीचे मटार आणि मेथी जी आहे थोडी थोडीच होती, पण ग्रेव्ही जरा जास्तच झाली. पण ठीक आहे, काही हरकत नाही. भातासोबत जे आहे ते संपून जाईल. तर छान अशी मेथी मटार मलाई तयार आहे. मलाई ह्याच्यात मला अजून टाकायची आहे, पण सगळी भाजी तर तयार करून झाली आहे. फक्त आता म्हटलं थोड्या वेळाने जेवायच्या वेळेस जे आहे ते याच्यामध्ये मलाई टाकून देईल. आणि आशूला जे आहे ते बघा मी वरण ठेवलेलं आहे, कारण मला माहीत नाही आशू जो आहे तो ही भाजी खाईल की नाही मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी आहे ते त्याला डाळ लावून दिली. त्याला आता ती फोडणीची मी तयारी पण इथे करून ठेवलेली आहे. आता फोडणीला देते हे वरण. जर खाल्ली ही भाजी तर छानच आहे, नाही खाल्ली तर मग आपला एक ऑप्शन असावा म्हणून जे आहे त्याला वरण करून ठेवलेलं आहे. चला आशू येईपर्यंत जो आहे तो माझा थोडाफार स्वयंपाक रेडी आहे. म्हणजे मी भात लावलेला आहे, भाजी पण झालेली आहे आणि आता म्हटलं की डाळ आहे ती पण फोडणीला घालते आणि फक्त जे आहे ते चपात्या करणं बाकी आहे. आणि आत्ता 5:45 झालेले आहेत आणि पटकन जो होता मी क्विक स्वयंपाक केला आहे. आता आशूचं जो आहे तर आता मला असं वाटतं की टाईम झालेला आहे. तो पुढच्या 5 ते 10 मिनटात येऊ शकतो. तेवढ्या वेळात जे आहे ते मला भांडी पण घासून ठेवायचे, म्हणजे नंतर जो आहे तो कामाचा लोड येणार नाही मला. आता पटकन जे ते वरण फोडणीला घालते आणि भांडी घासून घेते आणि मग तो आल्यानंतर गरमागरम चपात्या करते. सगळा स्वयंपाक रेडी आहे, पण आशूचा जो आहे तो जेवायचा टायमिंग अजून झालेला नाही आहे. आणि मग म्हटलं की चला तेवढ्या वेळात जे आहे ते आशूचं कपाट पण आवरून घेऊयात. कपाट तर खालचं मला आवरायचंच आहे, पण म्हटलं की त्याच्या आधी जो आहे तो हा वरचा कप्पा पण आवरून घेऊयात. तो जो आहे तो खरंच खूप जास्त खराब झालेला आहे. म्हणजे मी जे आहे ते पटकन असं सामान त्याच्यामध्ये ठेवून देते आणि बरंचसं सामान असं त्याच्यामध्ये ठेवलं गेलं. त्याच्यामुळे आता जे आहे ते मला साफ करणं गरजेचं आहे, कारण का काही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यात न लागणाऱ्या पण आहेत आणि खूप जुन्या पण गोष्टी आहेत. आणि तो कप्पा जो आहे तो कधी असं माझ्याकडून साफ केला गेलाच नाही. म्हटलं की चला ते जे आहे ते आज काम उरकून घेऊयात, तसाही वेळ आहे माझ्याकडे. आणि इथे माझ्याकडे ना चंदन पावडर पण अवेलेबल आहे, कारण का मला जे आहे ते स्किन केअरमध्ये लागते. मी एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की माझं स्किन केअर मी कसं करते. त्याच्यामध्ये जे आहे ते मी ही चंदन पावडर यूज केलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आधी मी इथे ना या कप्प्यांमध्ये आशूची औषधं ठेवायचे, पण नंतर परत त्यांची जागा जी आहे ती चेंज केली, कारण का आशूची औषधं जी आहेत जसा तो मोठा होता तशी त्याची औषधं पण जी आहे ते वाढत जातात आणि ती सगळी औषधं जी आहे ती इथं बसायचं नाव घेत नाहीत. आणि मग म्हटलं की चला त्या औषधांची पण जी आहे ती जागा चेंज करूयात. दिवाळीच्या वेळेस मी एक व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्समध्ये एका दाखवलं होतं की मी आशूची औषधं कशी ठेवली आहेत. तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आता आशूच्या औषधांची जी जागा आहे ती त्याच्या कप्प्यातच ठेवलेली आहेत. तिथं जे आहे ते सगळी औषधं बसली जातात आणि ह्या कप्प्यामध्ये म्हटलं की त्याला जे आंघोळीनंतर जे काही सामान लागतं ते इथं ठेवूया, जेणेकरून मला पण जे आहे ते लगेच सामान सापडेल. आणि जरी आशूच्या बाबांना त्याला आंघोळ घालायची असेल किंवा त्याचं आवरायचं असेल तर त्यांना जे आहे त्याचं लगेच सामान सापडून जाईल. त्यामुळे म्हटलं की त्याची जे आहे ते इथं असे प्रोडक्ट्स ठेवावेत जेणेकरून त्याला जे रोज लागतात. मी आशूसाठी वेगळे असे कोणते प्रोडक्ट यूज नाही करत. जे आपले हिमालयाचे मिळतात ना तेच प्रोडक्ट जे आहे ते यूज करते. लहानपणापासून यूज करते, त्याच्यामुळे छान असे त्याला सूट पण झालेले. आणि बघा कितीही मोठं कपाट असलं तरी ना आपल्याला ते अपुरंच असतं. आता हे आशूचे छोटे छोटे कपडे राहिलेले तर ते कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न होता. आता वरचा कप्पा जो आहे तो मी रिकामा केला होता, त्याच्यातूनच हे जे आहे ते कपडे काढले होते. आता खालच्या कप्प्यांमध्ये ठेवायचं तर तिथं जे आहे ते आशूचे कपडे असतात, म्हणजे मोठे कपडे असतात. टी शर्ट असतील, पॅन्टी असतील, थंडीचे कपडे असतील ते तिथं असतात. आणि त्यामध्ये हे जर छोटे छोटे कपडे ठेवले तर ते काही सापडणार पण नाहीत आणि मग आपली चिडचिड होते. आणि मग आपण जे आहे ते परत सगळं कपाट खाली घेतो आणि पुन्हा एकदा मग आपल्याला जे आहे ते आवरायची वेळ येते. माझं अचानक जे आहे ते साईडच्या कप्प्यांवरती लक्ष गेलं. एवढे दिवस जे आहे ते अजिबात लक्ष गेलं नव्हतं. मग म्हटलं की चला आता आपलं जे आहे ते कामं झालं तर त्याचे जे आहे ते कपडे तिथं साईडच्या कप्प्यांमध्ये ठेवून दिले, जेणेकरून लवकर जे आहे ते सापडतील. आणि बघा एवढं सगळं करण्यामध्ये जो आहे तो आता आशूचं खेळून पण झालेलं आहे आणि छान असं खेळणी गोळा पण करून ठेवते. आता जे आहे ते आशूची जेवणाची वेळ पण झालेली आहे. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.